स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाचे सौंदर्य हे फक्त केसांमध्येच आहे. अगर आपली केस दाट असतील आणि मजबूत असतील, त्यामुळे आपली पर्सनॅलिटी पण खूपच सुंदर दिसते. केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करून तुम्ही दमला असाल, भरपूर काय उपाय केले आहेत, पण केस गळती, केसांचा वाढ कमी होणे ह्यासारख्या नॉर्मल समस्या असल्या तरी त्या खूप भयानक आहेत. त्या तुम्ही वारंवार फेस करत असाल, पण तुम्हाला कोणताही फायदा झाला नसेल, तर ह्या कढीपत्त्यापासून बनणारं जे टोनर आहे, एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. कढीपत्ता ह्यामध्ये जीवनसत्वे असतात, जसे की ए, बी, सी, ई, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंटचा समृद्ध स्रोत म्हणजे कढीपत्ता. हे टाळूचे आरोग्य सुधारून केस गळती कमी करण्यास, केस पांढरे होण्यासाठी रोखण्यास आणि नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यास मदत करते. कढीपत्त्यामध्ये मुबलक प्रमाणात ॲमिनो ॲसिड आणि प्रथिनांचे प्रमाण असते, जे केसांच्या मुळांना मजबूत करून केस गळती रोखते. कढीपत्त्यातील पोषण घटक टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. आता बघा, इथे आपण कढीपत्ता घेतलेला आहे. इथे मी सुकलेला कढीपत्ता घेतलेला आहे. तुमच्याकडे ओला ताजा कढीपत्ता असेल त्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे बघा, मी मोजून 25 ते 30 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे. आता थोडा वेळ आपल्याला कढीपत्ते पाण्यात भिजवून ठेवायचे आहे. इथे छोटासा अर्धा ग्लास मी पिण्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही बोरचं पाणी अवॉइडच करा, जेवढं होईल तुम्ही ड्रिंकिंग वॉटरचा वापर करा. आता इथे पाणी घालून झालेलं आहे. आता हे कढीपत्ते आपण पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. आता ह्याला झाकून आपल्याला मिनिमम 15-20 मिनटं ठेवायची आहे. माझ्या प्रिय सखींनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता, नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रपरिवाराबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता आपण हे जे कढीपत्ते भिजवत ठेवलेले होते पाण्यामध्ये, पाण्यासकटच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचे आहे. आता इथे झाकण लावून हे मिक्सरचं भांडं सेट करून घ्यायचं आहे. नंतर आता ह्यामध्ये जे आपण कढीपत्ता घातलेला होता तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. इथे बघा, मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे. छानपैकी जसा आपल्याला बारीक कढीपत्ता हवा होता तसा झालेला आहे. कितीही प्रयत्न केलं तरी हा कढीपत्ता एकदम पेस्टसारखा होत नाही, बारीक होत नाही, थोडासा तो जाडसर राहतो. आता ह्या मिक्सरच्या भांड्याला आपल्याला साईडला ठेवायचं आहे. इथे हे बघा, मी काचेचं छोटीशी बरणी घेतलेली आहे. तुम्ही वाटी घेऊ शकता. गाळण ठेवायचं त्याच्यावर आणि आपण हे जे मिक्सरमध्ये लावून घेतलेलं होतं कढीपत्त्याचं, ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे बघा, मिश्रण छानपैकी आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जे कढीपत्त्याचे कण राहिलेले आहेत ते आपल्या केसांना अडकायला नको. आपल्याला इथं कढीपत्त्याचं प्युअर एकदम चांगलं पाणी हवं आहे, म्हणजे आता आपण कढीपत्त्यापासून बनवलेला आहे टोनर. आता बघा, ह्यामध्ये आणखी काही घालायचं नाही आहे. नॉर्मल कढीपत्त्यापासून नॅचरल पद्धतीने तयार झालेलं हे टोनर आहे. आता ह्याला बघा, तुम्ही विचार करत असणार आपण किती दिवस स्टोअर करू शकतो, कारण वारंवार हे बनवणं सगळ्यांना सोपं जात नाही. तुम्ही 7 दिवस ह्याचा उपयोग करू शकता, पण तुम्हाला हे टोनर फ्रीजमध्ये ठेवावं लागणार. आता बघा, आपण ह्या काचेच्या बाटलीत ठेवल्यामुळे त्याला वापरणं कठीण होऊ शकतं, पण त्यासाठी त्याला पण आणखी एक पर्याय आहे. असा सुद्धा डायरेक्ट जरी तुम्ही वापर केला ह्या टोनरचा चालेल, पण कन्व्हिनियंट म्हणून आपण इथे स्प्रे बॉटलचा वापर करू शकतो. अशा प्रकारचे स्प्रे बॉटल इझिली मार्केटमध्ये भेटतात. स्प्रे बॉटलमध्ये आपण टोनर ट्रान्सफर करून आपण त्याला सेट करून ठेवल्यामुळे आपल्याला ते वापरताना खूप सोयीस्कर होते आणि त्याला मेंटेन करणं पण खूप अवघड जात नाही. आता बघा, हे जे टोनर आपण तयार केलेलं आहे स्प्रे बॉटल, आता ह्या स्प्रे बॉटलला तुम्ही नॉर्मल फ्रीजमध्ये 7 दिवस ठेवून ह्याचा वापर करू शकता. 7 दिवसानंतर ह्या स्प्रेचा अजिबात वापर करू नका. आता स्प्रेचा वापर नक्की करायचा कसा? सर्वप्रथम केस छानपैकी विंचरून घ्यायची, केसांची पाटिंग करायची, केसांच्या मुळांना हा स्प्रे लावायचा. हा स्प्रे लावल्यानंतर तुम्हाला केस धुवायची गरज लागणार नाही.